गावंडे ज्वेलर्स, आपला विश्वास हीच आमची ओळख। परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते, रोज नव्याने खुलते हे सोनेरी नाते। नमस्कार, गावंडे ज्वेलर्सच्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे। 100% हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र, राणीहार, मोहनमाळ, लक्ष्मीहार, कर्णफुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज, चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स, सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना, अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन। आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स, जगदंबा चौक, परतवाडा। फोन नंबर 7378557777। परतवाडा शहरातील मिश्रा चौक आणि मिश्रा चौकामध्ये आता मी सध्या एका मंदिराच्या वर उभा आहे। गुलाबबाबा मंदिर संस्थान परिसराच्या वर उभा आहे मी, आणि या ठिकाणी एका जखमी अवस्थेत असलेल्या माकडाने एका वयोवृद्धाला अत्यंत वाईट रीतीने चावून गंभीर रीतीने जखमी केलेले आहे। सध्या फॉरेस्टची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे, परंतु फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांना त्या माकडाला रेस्क्यू करण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे। अजूनपर्यंत ते माकड रेस्क्यू करण्यात आले नाही। माकडाच्या मागच्या पंजाला, पायाच्या पंजाला अत्यंत वाईट रीती जखम झालेली आहे। या कारणाने ते माकड चवताळलेले आहे आणि त्या वयोवृद्धास उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले आहे। परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्या वयोवृद्धास अमरावती येथे रेफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे। 18 जूनच्या दुपारी एक भयानक थरार गुलाबबाबा मंदिर परिसरातील लोकांनी अनुभवला। नमस्कार, मी मोनी व आपण बघत आहात सिटी न्यूज परतवाडा। 18 जूनच्या दुपारी जवळपास 12 वाजताच्या दरम्यान बैतूल स्टॉप मिश्रा चौकातील गुलाबबाबा मंदिर परिसरात एक भयावह थरार घडला। गुलाबबाबा मंदिर परिसरात वडाचे एक भले मोठे झाड आहे। या झाडाच्या सावलीत माकडांची टोळी नेहमीच वास्तव्याला असते। एका भल्या मोठ्या माकडाच्या पायाला गंभीर जखम झाली होती। पायातून सतत रक्त वाहत होते। पायाच्या जखमेमुळे चवताळलेल्या या माकडाने याच परिसरात वास्तव्यास असणारे शेबूजी साहेबराव शिंदे वय वर्ष 70 यांना अत्यंत गंभीर रीतीने चावून रक्तबंबाळ केले। शेबूजी हे मंदिर परिसरात गरमीमुळे थंड ठिकाणी बसून होते आणि जखमी माकडाने शेबूजीच्या अंगावर अचानकपणे हल्ला केला। माकडाचा हल्ला इतका भयावह होता की माकडाने शेबूजींचे लचके तोडले। नेमकी काय घटना घडली आपल्या परिसरात? जखमी माकड होतं, एका जणाला बुजुर्ग माणसाला चावलं, कामी बेरमीनं चावलेलं बुजुर्ग माणसाला, आणि तो पूर्ण ब्लड पडलेला आहे। आणि फॉरेस्टची टीम सध्या आलेली आहे, रेस्क्यू करायचा प्रयत्न करत आहे, सध्या रेस्क्यू झाले। हाताला, पायाला, पाठीवर, मानेवर गंभीर जखमा झाल्यात। आरडाओरड झाल्याने परिसरवासी धावून गेले आणि माकड पळाले। शेबूजी बसले होते त्या ठिकाणावर रक्ताचा सळा पडून होता। त्वरित शेबूजी यांना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल करण्यात आले, परंतु जखमा अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती येथे रेफर करण्यात आले। वन विभागाला घटनेबाबत माहिती देण्यात आली। वन विभागाच्या टीमने ट्रँग्युलर गनने डॉट मारून बऱ्याच वेळानंतर त्या माकडास रेस्क्यू करून वाघांच्या दवाखान्यात दाखल केले। या माकडावर वाघांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहे, तर शेबूजी यांच्यावर अमरावतीतील इरविन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। या भयावह घटनेने परिसरात भीतीचे वातावरण बनले आहे।